हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार आणि आज चालू होतं जरासं काम. मी पण माझी पेंडिंग कामं जे काही होती ती करून घेतली आणि श्रीषा पण मस्त आता जेवली वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि ती निवांत झोपलेली आहे. म्हणूनच मी व्हिडिओ शूट करण्यासाठी बसलेली आहे. तर आजचा विषय असा आहे की थोडंसं मी माझ्या हेल्थबद्दल सांगणार आहे. तर मला जे काही त्रास होत होता त्याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता श्रीषा माझी डिलिव्हरी होऊन आता 2 वर्ष होतीलच. श्रीषा आता 20 महिन्यांची झालेली आहे. तर प्रेग्नेन्सीमध्ये मला असा काही त्रास जाणवला नाही किंवा त्याच्या अगोदर पण कधी जाणवला नाही. तर प्रेग्नेन्सी डिलेवरीनंतरनं थोडं 1-2-3 महिन्यापर्यंत मी एकदम ओके होती. जोपर्यंत कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळ्या होत्या त्यानंतरनं मी एकदम होत्या तोपर्यंत मी ओके होती. पण त्याच्यानंतरनं गोळ्या देखील बंद झाल्यानंतरनं त्याच्यानंतर पण 15-20 दिवस छान वाटलं मला. पण त्यानंतर जो काही मला त्रास हळूहळू म्हणजे एकदम असा वाटला नाही त्रास, नॉर्मलच वाटत होतं की काय नाही. मला असं काम जास्त आहे, कामाचा लोड आहे. आता मी एकटीने श्रीषाला सांभाळत होते किंवा ह्यांचं ऑफिस असायचं. त्यामुळं मग ते तरी त्यांचं घरातूनच काम असतं, त्यांचं ऑफिस असायचं. मग ते नाही लक्ष देऊ शकत एवढं ना काम सोडून. मग मीच दिवसभर तिला हँडल करणं, माझी घरातली कामं असणं, तिला खाऊ पिऊ घालणं, सगळा काही लोड माझ्यावरतीच होता. तर मग तेच असं मला वाटलं की कामाच्या व्यापामुळं होत असेल त्रास, त्याच्यामुळं हातपाय दुखत असतील किंवा त्याच्यामुळं काय होत असेल. पण त्याच्यानंतर हळूहळू असं लक्षात आलं माझ्या की आपल्याला चेहऱ्यावरती पण भरपूर परिणाम झाला, केसांवरती पण भरपूर परिणाम झाला. असं म्हणतात की बाळ हसल्यानंतरनं केस गळतात. हो, ते नॉर्मल आहे, पण ते काहीतरी म्हणजे काहीतरी कालावधीसाठी ते योग्य आहे. पण माझं रेग्युलरच आत्तापर्यंतसुद्धा चालू आहे. जवळजवळ ते आता 2 वर्षाची होत आली, तरी पण माझं प्रमाण जास्तच आहे. आणि त्याच्यानंतरनं पण चेहऱ्यावरती पण पूर्ण पिगमेंटेशन किंवा पिंपल्स येणं हे हळूहळू होतच राहतं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तर भरपूर प्रमाण झालं त्याचं. तर त्याच्यानंतरनं पण मी थोड्याशा क्रीम हे वापरून थोडंसं रिकवर केलं. पण त्यानंतर अजूनही मला त्याच्यानंतरनं असा त्रास चालू झाला मला की आता पायाला गोळे येणे, अशक्तपणा, काम करू न वाटणे किंवा चक्कर येणे, डोकं सतत दुखणे, हे भरपूर दररोज काही ना काहीतरी मला आहे ना त्रासच व्हायला लागला. आणि आत्ता मध्ये तर इतकं मला म्हणजे 15 दिवसातच 2दा सलाईन लावायला लागल्या. ते BP लो होणं, म्हणजे अचानक असा एकदम त्रास व्हायला लागला ना, किंवा नॉर्मल डोकं जरी दुखायला लागलं ना तरी मला सलाईन लावायला लागायची किंवा मग पूर्ण अशक्तपणा किंवा पूर्ण BP लो. आणि मला असं उभं राहण्या इतका पण त्रास नव्हता राहत. मग त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की आपण एकदा डॉक्टरांना भेटूया, बोलूया की सगळ्या ब्लड टेस्ट करूया की काय नक्की प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे. तर तेच आम्ही करण्यासाठी काल गेलो होतो. तर ते माझ्या जुन्या डॉक्टर आहेत, म्हणजे आता 1-2 वर्षापूर्वी म्हणजे आम्ही दोघं डॉक्टरसुद्धा आणि आम्हीसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. पण त्याच्यानंतरनं मग मी असं ठरवलं की आपल्याला सगळ्या ब्लड टेस्ट करायच्या आहेत किंवा सगळं शरीराचं बॉडी चेकअप करायचं आहे. तर आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आणि त्यांच्याकडूनच करून घेऊया. कारण मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. असं असतं ना, आपल्याला असं वाटतं की नाही का, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मग मनात काहीही नसताना केलं ना, निस्वार्थ भावनेने केलं ना की बरं वाटतं जरा, मला तर असं वाटतं. तर म्हणूनच मग मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याच क्लिनिकमध्ये जाऊन असं अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याच क्लिनिकमध्ये गेली आणि सगळं काही ब्लड टेस्ट वगैरे केलेत. त्याचे रिपोर्ट काही अजून आलेले नाही आहेत, पण ते येतील. मग मी तुमच्याशी ते सुद्धा शेअर करेल. पण मग मला असे परिणाम दिसायला लागले, लक्षणं दिसायला लागली. म्हणून म्हणलं एकदा ट्राय करूया. एकदम असं नको वेगळं काहीतरी व्हायला. अचानकच वजन वाढणे हा तर माझ्यासाठी एकदम इम्पॉर्टंट होता. झालं हे, त्याने लई मला शॉक बसला किंवा लईच असं मला, मग त्यामुळं जास्त टेन्शन आलं. मग मी पटकनच निर्णय घेतला की नाही, आपण जायचं आता दवाखान्यामध्ये, काय होतं आहे नक्की बघूया. कारण अचानक वजन कमी होणं परत वाढणं हे वाटलं मला. म्हणून मग मी त्या डॉक्टरांशी भेट घेतली आणि सगळं काही आता मला तात्पुरतं गोळ्या औषधं देखील दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता ब्लड टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येतील, त्यामध्ये काय निघतं आहे आणि काय नाही. देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित असू द्या, सगळं नॉर्मल असू द्या, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि बघूया, सगळं व्यवस्थित असेल तर ठीक आहे.
बघूया आता, मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर ना. काय आहे ना आता. तर हाय सर्वांना. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि जसं की मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली होती की मी एक नवीन ड्रेस आणला आहे, तो देखील तुम्हाला दाखवणार आहे. पण मी ट्राय केला तर तुम्हाला नाही आवडला किंवा त्याची व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे आम्ही तो एक्सचेंज करण्यासाठी आता निघालेलो आहोत. कारण मला नाही तो असा फिटिंगमध्येच व्यवस्थित नाही बसला, तर त्यामुळेच आम्ही आता निघालो आहोत एक्सचेंज करण्यासाठी. तर श्रीषाचा इथं गोंधळ. श्रीषा देखील अशी छान छान तयार झालेली आहे आणि ती आता माझ्या स्टॉलबरोबर खेळत आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर भेटूया आपण तिथं दुकानात गेल्यावर. जर मला व्हिडिओ घेणं पॉसिबल झालं तर मी घेईल, नाहीतर मग नाही घेणार. मी तुम्हाला आल्यानंतर दाखवीन की कसा घेतला आहे ते. मी आल्यानंतर तर तुमच्याशी शेअरच करेन. चलो बाय. आता इथं ना आम्ही दुकानामध्ये गेलो होतो आणि मी 3 पीस घेतला होता. त्याच्या बदल्यात मी 3 पीसच ट्राय करून बघितला पहिल्यांदा, तर छान वाटत होता. फक्त याचा गळा थोडासा खाली होता, त्यामुळे मग नंतर आम्ही कॉड सेट बघितला आणि कॉड सेटच घेतला आणि मस्त असं घरी आलो. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आजचा दिवस दुसरा. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणली होती मी ड्रेस एक्सचेंज करण्यासाठी जाणार होती आणि रात्री उशीर झाला, त्या आलो आम्ही ड्रेस एक्सचेंज करून आणि मग रात्री उशीर झाला त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यामुळं मी दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला मी जे काही ड्रेस आणलेत ना मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहिला असा की ही कुर्ती आणली छान अशी लखनवी कुर्ती बघून आहे ही. छान वाटली मला. कापड पण कॉटनचं आहे, आकाशवार नाही, थोडंसं असेल पण जास्त नाही. तर ती पण एक आणली, छान वाटली मला. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरा आणला आहे कॉड सेट आणला आहे, फुल ब्लॉकमध्ये कॉड सेट आहे जो की हा पण छान वाटलं मला. त्याचं कापड वगैरे सगळं काही छान आहे. त्याची प्लाझो पॅन्ट आहे. ठीक आहे, करा. तर तुम्ही जे काही मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 ड्रेस दाखवले तर ते मला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखीन म्हणजे महत्त्वाचं पॉईंट म्हणजे व्हिडिओमध्ये मी माझ्याबद्दल जे काही हेल्थ इश्यू झाले आहेत ते पण मी तुमच्याशी शेअर केले आहेत. तर ते पण कसे वाटले किंवा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे तर ते सुद्धा मला कळवा. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते आणि भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.